वाळू माफियांची तलाठ्याला लोखंडी रॉडने मारहाण, वाठोणा बाजार येथील प्रकार। राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे 17 डिसेंबरला वाळू तस्करांनी तलाठी मिलिंद नामदेव लोहत यांना लोखंडी रॉड आणि गजांनी डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले। या घटनेमुळे परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा जो पुरता बोजवारा उडाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। राळेगाव तालुक्यातून वर्धा नदी वाहते। या नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे। महसूलमधील शुक्राचार्यांमुळे ट्रॅक्टर आणि टिप्परच्या मदतीने राजरोसपणे वाळूची चोरी होतीये। यात काहींवर कारवाई केली जाते तर काहींना सोडलं जाते। मंगळवारी तलाठी मिलिंद लोहत हे गस्तीसाठी वाढोणा बाजार येथे आले आणि काम आटोपून तलाठी कार्यालयात परत जात असताना रात्री 10:30 वाजता प्रतीक वाढोणकर याच्यासह दोघांनी कार्यालयात घुसून तलाठी यांना तू आमच्या वाळूच्या गाड्या का चालू देत नाही असं म्हणत घेरलं आणि यानंतर मारहाण करीत तिघांनी शिवीगाळ सुद्धा केली आणि लोखंडी रॉडनं डोक्याला आणि हातापायांवर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली। डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांना तात्काळ सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वाळू माफियांनी ठार मारण्याची धमकी आणि मारहाण देऊन शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार तलाठी मिलिंद यांनी वडकी पोलीस ठाण्यात दिली आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतीक वाढोणकर आणि इतर दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेत आणि पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरगडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे आता करीत आहेत। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।